आज जीएसटी काउन्सिलची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विमा प्रीमियमवरील जीएसटीसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे। यासह 2000 रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर 10% जीएसटी भरावा लागणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे। सीएनजी गॅस 90 पैशांनी महागला आहे। वाहन चालकांना प्रति किलो सीएनजीसाठी 85 रुपये 90 पैसे आता मोजावे लागणार आहे। मध्यरात्रीपासून सीएनजीची नवीन दरवाढ लागू झालेली आहे। इलॉन मस्कच्या श्रीमंतीमध्ये वाढ झाली आहे। मस्क 2027 पर्यंत ट्रिलियनियर बनणार आहे। तर आतापर्यंत जगातील फक्त 8 कंपन्या ट्रिलियन डॉलरच्या बाजार भांडवलामध्ये अव्वल स्थान मिळवू शकलेल्या आहेत। रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गेल्या आठवड्यामध्ये मोठा तोटा झालाय। गौतम अदानी यांनाही सप्टेंबरचा पहिलाच आठवडा नुकसानीचा ठरलाय। अदानी समूहाच्या 10 पैकी 5 कंपन्यांचं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। आज रात्रीपासून ॲपलचा आयफोन 16 विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। तर हा फोन भारतामध्ये बनवला असून जगभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। कॅलिफोर्नियाच्या एका भागामध्ये याचा उद्घाटन सोहळा अमेरिकन वेळेनुसार सकाळी 10 वाजता पार पडणार आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। तर शहरामध्ये एकूण 31 तर ग्रामीण भागामध्ये 94 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर झाला। तर ऊस गाळप हंगामासाठी विक्रमी 3500 रुपये प्रति टन इतका ऊस दर जाहीर करण्यात आला। या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याची यंदा परंपरा श्री पाटील यांनी कायम ठेवलेली आहे। सोयाबीनची खरेदी हमीभावानं होणार असल्यानं सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली। प्रति क्विंटल सरासरी 200 ते 300 रुपयांची वाढ झाली। केंद्र सरकारच्या 4000 रुपये प्रति क्विंटल हमीभावानं सोयाबीनची खरेदी होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणी क्षेत्राची मध्ये घट झाली। तर सरासरी 7500 हेक्टर क्षेत्रावरील खरीप ज्वारीची पेरणी अपेक्षित असताना केवळ 138 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे। जिल्ह्यातून तृणधान्य हद्दपार होत असल्याचं चित्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।